ते नेटवर्क आमचं तमकं चार्जिंग या गोष्टी सगळ्या लक्षात घ्याव्या लागतात. आता बहुतेक पुन्हा लाईव्ह झालेला असेल, एक मध्ये एक अर्धा मिनिट फरक पडला असेल, पण फारसं काही बोललं नाही तुमचं. मी हे सांगत होतो की आपण ओके आपण जगाला फसवू शकतो, पण स्वतःच्या अंतःकरणाला फसवू शकत नाही. आपण कसे वागतो, कसे बोलतो, आपल्या मनात काय चाललेलं आहे हे भगवंताला माहिती असतं. कारण अनेकदा हजारदा सांगून झालेले की भगवंत त्याने अनेक लोक सगळीकडे अपॉइंट केलेले आहेत. तर तिने सगळं रेकॉर्डिंग करत असतो गुप्त रीतीने, किंवा त्याचा जो CCTVचा कॅमेरा आहे तो गुप्त रीतीने तो सगळा कॅश करत असतो, म्हणून तो चित्रगुप्त आहे. चित्रगुप्त का त्याचं नाव आहे, तर गुप्त रीतीने सगळ्या गोष्टी चित्रित करणार आहे. किंवा भगवंताने आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये कुठेतरी एक असा पेनड्राईव्ह ठेवला असेल की जेणेकरून सगळ्या गोष्टी भगवंताला कळत असतील. तर सांगणं हे ते पुन्हा पुन्हा की मला वाटत असेल की ही गोष्ट कोणाला कळत नाहीये, तर ती कळत असते. तुमच्या अंतःकरणाला माहित असतं की मी खरा काय आहे ते. आपण आपल्याला जे ओळखू शकतो ते जग आपल्याला कधी ओळखणार नाही. आपली आई सुद्धा मुलाला ओळखू शकणार नाही, आपले मित्रही आपल्याला ओळखू शकणार नाही. आई ही सगळ्यात जवळची असते, म्हणून आईचं नाव घेतलं. वडील जरा या सगळ्यातून थोडेसे बाजूला असतात. का तर ते कष्ट करून प्रपंच चालवत असतात, घर चालवत असतात, मग त्यांचं तिकडे कॉन्सन्ट्रेशन असतं. मग बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या ते थकलेले असतात. त्यामुळे ते काय करतात, या गोष्टीत कमी भाग घेतात, त्या गोष्टी घरातल्या गृहिणीकडे सोडून देतात. याचा अर्थ असा नसतो की घरात वडिलांचं दुर्लक्ष असतं किंवा पुरुषाचं दुर्लक्ष असतं, असा याचा अजिबात अर्थ नाही. तर हे गृहीत धरायचं आणि आपल्या अंतःकरणाला आपण फसवू शकत नाही हे लक्षात ठेवायचं. आणि देवाकडं, भगवंताकडं, श्री स्वामी समर्थांकडं या सगळ्या गोष्टीच्या नोंदी असतात. तर पुन्हा त्याच गोष्टी येत आहेत मनात की चांगला वागला तर तुमचं संचित चांगला राहील, त्याप्रमाणे तुम्हाला भोगावं लागतं, ते म्हणजे प्रारब्ध. आणि परत क्रियमान असतं, म्हणजे आता या क्षणात जे कर्म करतोय आपण ते सुद्धा त्यात ऍड होत असतं, ते त्यात सुद्धा ते वाढत असतं. आणि याच गोष्टी या सगळ्या या अध्यायांमध्ये सांगितलेल्या आहेत. तर स्वामींना आवडेल असं पवित्र जीवन आपण सगळ्यांनी जगावं. आणि कधीही दुसऱ्याचं विनाकारण कणभर सुद्धा कधी घेऊ नका. म्हणजे समजा एखादा लोकोपती असेल किंवा एखादा समोरचा श्रीमंत असेल, तर आपण आपले कष्ट करून आपण आपले पैसे मिळवावेत. आपल्याला जे उत्पन्न आहे, आपलं जे सोर्स ऑफ इन्कम आहे त्या समाधान मानावं. मग वॉट इट मे बी, तो जॉब असेल, शेती असेल, किंवा कुठला बिझनेस असेल, व्यापार असेल, काही असू शकतं. तर त्यात जे मिळतंय ते प्रामाणिकपणे मिळवा आणि त्या उत्पन्नातून आपलं घर चालवा. ते किती पैसे मिळत आहेत तुम्हाला याला अर्थ अजिबात नाही. एखाद्याला 20-25 लाखाचं पॅकेज असू शकेल बाय इयर, पर इयर, कोणाला असू शकतं असं 25. आताच मध्ये मला एक जण भेटला होता, त्याला काहीतरी आपल्याला मठात येणार आहे 27 लाखाचं पॅकेज झालं. ठीक आहे ना, पण एखाद्याला महिन्यात 27,000 मिळत असतील किंवा एखाद्याला 7,000 मिळत असतील. परवा अक्कलकोटला गेलो होतो, तर तिथं जो 24 तास रामायला असतो, म्हणजे गुलामगिरी म्हणायचं, स्लेव्हरी ऑफ मॅन टू मॅन म्हणायचं का काय म्हणायचं, आय डोंट नो. तो विचार आता इथं मांडत बसत नाही, त्यातपर्यंत वेळ जाईल. तर अक्कलकोटला गेलो होतो, त्याला सहज मी विचारलं, कारण तो पहाटे 4:30लाच तो बाहेर पडला आणि माझं दुसरं काम होतं. लाग गेला कुठे, मी आलो होतो का म्हणलं, तुम्ही 4:30 पासून बाहेरला अर्धा पाऊण तास बाहेर नाही, ते तिकडं असं ते काम करावं लागेल. आणि रात्री झोपतो कधी, तर हा बिचारा ते असंच 12 वाजता झोपतो. उठतो कधी तर असा 4च्या आधी थोडा वेळ उठतो आणि कामाला लागतो. मग मी त्यांना 3 मुलं, त्यांची पत्नी, वयस्कर आई, असे सगळे होते. मी त्यांना विचारलं की बाबा रे तुला पगार किती,
त्याला 7,000. म्हणलं कसं मागतो, काय करणार म्हणलं. पण त्याच्या चेहऱ्यावर काही दुःख जाणवलं नाही मला. तो 7,000 सुद्धा जगू शकत होता. आणि एखाद्याला 7 लाख महिन्यात मिळतात तरी तो रडत होता. तर हे आपल्याला आत्मिक समाधान पाहिजे. मला जे भगवंतांनी स्वामी समर्थांनी आज मला जे काही 2 पैसे दिलेले आहेत, मग तो 10 रुपये आहेत का 20 आहेत का काय मला माहीत नाही, पण त्यात सुद्धा माणूस आनंदाने जगू शकतो. मी तर उलट म्हणेन की हे पक्षी आहेत, हे काही जनावरं आहेत, मग गाईपासून ते गाढवापर्यंत सगळे जनावरं आली, प्राणी आले सगळे, मग मुगी सुद्धा आली त्याच्यात. त्यांचा असतो का बँक बॅलन्स? किंवा आता दो मध्यंतरी पाऊस पडला, तर त्या पावसामुळे त्या मुंग्यांनी कधी आंदोलन केलं की अहो अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे आम्ही साठवलं सगळं धान्य वाहून गेलेले, तर आम्हाला सरकारने द्यावं. त्यांना तोड असतं तर ते असं म्हणाले असते. पण भगवंतांनी आपल्याला मुख दिलेलं आहे. आपण जरा काय झालं की सरकारला पैसे मागतो. अहो दुष्काळ पडलाय, काहीच पाऊस नाही, आमकडे माग सरकारला पैसे. अहो अतिवृष्टी झाली, आता काही भागातल्या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणच्या लोकांनी सरकारकडे परत पैसे मागितले. अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, द्या पैसे. किंवा करा माफी, कर्ज काढलं होतं, त्याला काही जीवन म्हणायचं. कुठलाही ग्रंथ काढा तुम्ही, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा आहे, त्यांनी या गोष्टी समाजाला मान्य केल्या. तुकाराम महाराजांनी जागजागी, रामदास स्वामींनी जागजागी परखडपणे लिहिलेलं आहे. या गोष्टी त्यावेळेस झालेल्या आहेत. पण त्यावेळी असे कुठे आंदोलन झाली नाहीत की आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला तेच पाहिजे, आम्हाला सरकारने याची सूट द्यावी, कधीच मागितले नाही. आता याचं पेव फुटलंय. काही झालं तरी सरकारला मागत राहायचं. आणि सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे तुम्ही आम्ही प्रत्येक जण आहोत. तुम्ही आम्ही जर देशात प्रामाणिकपणे वागलो, 130-135 कोटी लोकसंख्या असेल, जी काय असेल ती, तर प्रत्येकजण प्रामाणिकपणे वागलो तर कशाला आवटर रेटर, कशाला मागायचं? तर दुसऱ्याचं काही फुकट कधी घेऊ नका. आपल्या कट्ट्याने 2 पैसे मिळवा, कट्ट्याने जागा. तुम्हाला स्वामी समर्थ कधी आयुष्यात कमी करणार नाही, भगवंत तुम्हाला कधी कमी करणार नाही. पण उगाच कुठंतरी अडवणूक करून तुमचा असा अडलेला कायदे असे आहेत, मग मागा पैसे. मग कायदा कसाही असू शकतो. कायद्याला काही ठिकाणी हे असंही म्हटलं जातं, लॉ इज SSASS, म्हणजे कायदा हा गाढवाप्रमाणे असतो. म्हणून आपल्याकडे एक गोष्ट सांगितली जाते की ते वडील आणि मुलगा चाललेले असतात, तर वडील म्हणतात की मुलगा लहान आहे आपला, तर घोडा असतो त्यांच्याकडे, त्याच्यावर बसवतो मुलाला आणि चालतो. लोक शिवाय देतात त्याला, काय माणूस आहे रे, काय पोरग आहे. जे पोरगा आपल्या वडिलाला चालवत त्याने स्वतः घोड्यावर बसले किंवा गाडावर बसले, तो प्राणी कुठला हा भाग नाही. पण त्यातली गोष्ट महत्वाची. तर वडील चालतात तर मुलगा बसला 800. मग त्या वडिलांना वाटतं चुकीचं वाटतं, मुलाला वाटतं चुकीचं, मुलगा खाली उतरतो. मग वडील बसतात त्या प्राण्यावर किंवा त्या घोड्यावर किंवा गाडावर, काही म्हणा, वडील बसतात. मग वडील चालतात, परत लोक ओरडायला लागतात रस्त्याने भेटणारे की काय वडील बिचारे, ते लहानचं पोरग एवढंसं लेकरू लहान, पाय भागताय, स्वतः वडील म्हातारा बसलाय त्या घोड्यावर आणि पोरग चाललंय आपलं पाय पाय, मग त्यालाही उतरवतो. आता काय करावं बाबा? म्हणून काय होतं, काहीच नको आपलं, आपण दोघेही पायी करू आणि पायी चालायला लागतात. लोक परत नाव ठेवायला लागतात, काय एवढा घोडा आहे बरोबर, म्हणजे माणसं घोडा आहेत का तो घोडा प्राणी म्हणतात काय माहिती, ते ओळखून घेतात आपण, एवढा घोडा आहे बरोबर, पण दोघेही पायी चालले, बघा काय मूर्ख आहे. म्हणून लोक घोड्यावरही बसू देत नाहीत, गाडावरही बसू देत नाहीत. आपण कसं बघायचं आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आपण कुठल्याही कष्टाने कमावा. स्वामींनी काय सांगितलं, शेत पिकून खा, याचा अर्थ कष्ट करून खा. स्वामींनी असं कुठं सांगितलं नाही त्यांच्या चरित्रात की अमुक ठिकाणी जा, भरपूर शेत आले, जे 10-20 फासे पारती तोड तिथलं सगळं धान्य आणि आण तुझ्या घरी, भर तुझ्या कांग्या, असं सांगितलं नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आणि आपल्याला आपल्या प्रत्येक कृतीचा, आपल्याला आपल्या प्रत्येक वागण्याचा हिशोब हा भगवंताला द्यावा, प्रत्येक वागण्याचा.
म्हणजे असं करायचं आणि असं भोगायचं असं आहे. मग ते वेळा नाही ते असे वागतात त्यांना पुढे काय होतं, त्यांचा विचार नका करू, आपल्या जीवनाचा विचार करा, आपण कसे वागतो, कसे बोलतो, कसे चालतो हा विचार करा. आणि मग तुमची जर चांगली कर्म साधत गेली, चांगलं प्रारब्ध जर घडत गेलं तर तुमच्या मागच्या पिढा आपोआप कमी होत जातील आणि स्वामी महाराजांना दया येईल. हा करोना पण जाईल. आज एवढे मोठं आपण सायन्स ॲडव्हान्स झाले म्हणतोय, पण आज गेल्या 7 महिन्यामध्ये म्हणजे मार्च मध्ये कोरोना बळावला, हा मला वाटतं 8वा महिना सुरू झाला असेल. ॲक्च्युली फेबमध्येच कोरोनाला सुरुवात झाली. तर पब्लिक केलं नाही का ते केलंय. बघा तू बघ ना, तुझ्या याच्यावर दिसतंय का? माझ्या याच्यावर दिसतं ना. दिसते, लाईव्ह दिसते सगळ्यांना. अरे हे बसत नाही. कोणाचा मोबाईल? बाबांचा आहे. पब्लिक नाही केलं. पब्लिक नाही केलं दिसते पण सगळ्यांना. अरे पब्लिक नाही केलं. आपली मठातली जेवढे आडे त्यांना दिसते आणि बाकीच्यांना दिसत हा ते पब्लिक ना. हो बरोबर. डॉक्टर बघ बरं, पब्लिक मठाच्या आधीच वर नको बघू, पब्लिक वर बघू. लाईक करते का पब्लिक? फिनिश करून करा. तर करते मी कंटिन्यू करू का? तर आपल्याला दरवर करा तुम्ही कंटिन्यू. करते मी बोला. श्रीधर शीतलचा बघ, तिथंच शीतल चार्जिंग नाही. फिनिश